त्याच्याबरोबर काल एकदम महत्वाचा विषय आम्ही मांडला होता तलाठी भरतीच्या बाबतीत. तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मी तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला असं सांगितलं होतं. तेव्हा विखे पाटील साहेब त्यावेळेस रेव्हेन्यू मिनिस्टर होते. त्यांनी सांगितलं होतं की रोहित पवारवर मी कारवाई करणार कारण रोहित पवार खोटं बोलतोय. मला विखे पाटील साहेबांना आणि आजच्या सरकारला आणि आजच्या रेव्हेन्यू मिनिस्टरला त्या ठिकाणी बोलायचंय की एक विषय नांदेडमध्ये झाला होता, त्याच्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही मांडला होता आणि सरकारने मान्य केलेलं आहे की नांदेडमध्ये जी तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. माझं म्हणणं आहे त्यावेळेस सुद्धा आता सुद्धा तलाठी भरतीमध्ये 2,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. 2,000 कोटीची दलाली ही मंत्र्यांना नाहीतर अधिकाऱ्यांना नाहीतर त्यावेळेच्या सरकारच्या काही नेत्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता आम्ही जर म्हणत असू भ्रष्टाचार झालाय, आता नांदेडमध्ये सरकारलीच मान्य केलेलं भ्रष्टाचार झालेला आहे, तर हा 1.5 कोटीचा नसून महाराष्ट्राचा जर काढला तर हा 2,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, दलाली आहे. त्यामुळे ह्या सरकारचा खरा चेहरा आता हळूहळू लोकांसमोर त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे विखे पाटील साहेब आज तिथले मंत्री नसले तरी आजच्या या मंत्र्यांना बावनकुळे साहेबांना मला विचारायचंय, माझ्यावर तुम्ही कारवाई करणार होता, आता या लोकांवर आणि या सिस्टममध्ये ह्याच्यावर भ्रष्टाचार झाला त्या सर्व लोकांवर अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत तुम्ही कारवाई करणार आहे, तेवढा दम आणि तेवढी ताकद तुमच्यामध्ये आहे का हे लोकांना आणि खास करून युवांना दाखवून देण्याची विनंती या ठिकाणी मी करतो.